आय टी सेक्टर गेल्या 1 महिन्यामध्ये 30% डाऊन. TCS, इन्फोसिस, विप्रो कोणतीही मोठी आय टी कंपनी घ्या, ती वाचली नाही. सगळ्या स्टॉक्समध्ये खूप मोठा आणि मेजर फॉल बघायला मिळाला. याच बेसिसवरती मी रिसेंटली एक शॉर्ट व्हिडिओ बनवून यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती तुम्हा लोकांना विचारलं होतं की या आय टी सेक्टरच्या फॉलमध्ये तुम्हाला कोणत्या स्टॉकचं ॲनालिसिस करून हवं आहे किंवा कोणत्या स्टॉकचं ॲनालिसिस बघायला आवडेल. आणि त्याच बेसिसवरती कमेंटमध्ये मला काही एक चांगली लिस्ट मिळाली आणि तेच स्टॉक आज आपण या व्हिडिओमध्ये ॲनालाइज करणार आहोत. हे ॲनालिसिस करत असताना सगळ्यात आधी आपण ओव्हरऑल आय टी सेक्टरबद्दल समजून घेऊ. काय झालं आय टी सेक्टरमध्ये, सध्या सिच्युएशन काय आहे. मग आपण वन बाय वन ते सगळे स्टॉक्स बघू. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये लिस्ट दाखवून देतो. सो ही लिस्ट आहे जी आपल्याला त्या कमेंट्समधून मिळाली. TCS, इन्फोसिस, KPI टेक्नॉलॉजी, विप्रो, SCL टेक आणि टेक महिंद्रा. सो आपण काय करू, वन बाय वन सगळे स्टॉक बघू. त्यामध्ये सुरुवातीला टेक्निकल अनालिसिस करू, जेणेकरून आपल्याला चार्टवरून प्राइसिंगचं अंडरस्टँडिंग येईल. मग आपण हळूहळू फंडामेंटल अनालिसिस करू आणि बिझनेस मॉडेल पण थोडंसं समजून घेऊ. आणि मग त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये मी तुम्हाला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, जर तुम्ही इन्व्हेस्टेड असाल तर काय केलं पाहिजे, जर तुम्ही इन्व्हेस्टेड नसाल आणि ओव्हरऑल मार्केटचा फॉल बघून इन्व्हेस्ट करण्याची जर तुमची तयारी असेल तर काय केलं पाहिजे, हे आपण वन बाय वन समजून घेऊ. ठीक आहे, सुरुवात करूया. आपण आधी ओव्हरऑल निफ्टी आय टीमध्ये काय झालं हे थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूयात. मी काय केलं, 2 ऑल टाइम हायच्या लाईन्स लावून ठेवलेत बेसिकली. एक आहे ती साधारण 2024ची आहे. त्यावेळेस आय टी म्हणजे हा जो CNX आय टी इंडेक्स आहे तो होता 46,088ला. आत्ता रिसेंटचा ऑल टाइम हाय जर बघितला आपण तर तो आहे फेब्रुवारी 2026चा. मगाशी जे मी म्हटलं मगाशी तुम्हाला की 1 महिन्यामध्ये 30% डाऊन, म्हणून मी रिसेंट ऑल टाइम हायला कन्सिडर करतोय आणि तो आहे 40,301चा. तिथून मार्केटने फॉलला सुरुवात केली आणि तो साधारण रिसेंटली त्याने जो सगळ्यात मोठा डीप बघितला तो इथेपर्यंतचा होता आणि 30% ओव्हरऑल तो खाली आला. ठीक आहे, मग आत्ता गेले 2 वीक जर आपण बघितलं तर थोडंसं ग्रीन मुवमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतीये. ओव्हरऑल थोडंसं वॉरमधून पण लोक हे बाहेर पडतील आणि या त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हा सगळ्यात मोठा जो डॅमेज होता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा होता. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की AI टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप करते. इव्हन US मध्ये लिस्टेड कंपनी IBMला सुद्धा खूप मोठा फटका बसला, कारण ही बेसिक कोडिंगची कामं किंवा ओव्हरऑल जी इंडियन आय टी इंडस्ट्री डिपेंडंट आहे US वरती, US मध्येच त्या AIची टेक्नॉलॉजी आल्यामुळे या आय टी सेक्टरमधल्या या सगळ्या स्टॉकना फटका बसला, कारण डिपेंडन्सी तिकडे होते. आणि ते लोक जर हळूहळू जर AI मॉड्यूलकडे वळतील तर ऑब्व्हियसली आपल्याकडून सेल कमी होणार होता आणि त्यामुळे हा फटका बसलाय. मग आता काय करूयात, वन बाय वन जाऊयात. आपल्या कमेंटमध्ये जी काही लिस्ट आली त्यानुसार. सो सुरुवातीला TCS बघूयात. TCS मध्ये काय झालं आणि ऑब्व्हियसली मी विकली चार्टवरती आहे, तुम्हाला माहिती आहे, कारण डेली चार्टमध्ये खूप कन्फ्युजन, खूप डाऊट्स क्रिएट होतात. सो बेटर आहे आपण विकली चार्ट बघू. मंथली चार्ट अजून बेटर आहे जर आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने विचार करणार असेल तर. लेट स्टार्ट विथ द TCS. TCS सेम जसं मी तुम्हाला म्हटलं की आय टी सेक्टर जिथून फॉल झाला, इंडेक्सला बऱ्यापैकी हे मोठे स्टॉक फॉलो करतात. तर तुम्ही सेम कॅन्डल फॉर्म्स बघू शकता आणि एक या वीकमध्ये पर्टिक्युलर थोडीशी स्ट्रेंथ दिसतीये. आता TCS बद्दल बोलायचं झालं म्हटलं तर त्याचा रिसेंट ऑल टाइम हाय काय आहे, हा साधारण 3,350 आणि त्याचा ऑल टाइम हाय म्हणजे तो साधारण मला वाटतं सप्टेंबर 2024चा आहे, जेव्हा निफ्टी आय टी सुद्धा टॉपला होती, तो आहे 4,500चा. आणि तिथून हा प्राइस सध्या 2,377च्या आसपास आहे. असं म्हणू शकतो 50% डिस्काउंट आहे तर डेफिनेटली आहे ऑन द टेक्निकल फ्रंट. आता काय करूयात, थोडंसं याचं फंडामेंटल समजून घेऊयात. आणि फंडामेंटलमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 6 स्टॉक कव्हर करायचे आहेत, त्यामुळे मेजर फॅक्टरवरती फोकस करू. सगळ्यात पहिला फॅक्टर ROCE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. आय टी कंपनीमध्ये हा नेहमीच हाय असतो, पण TCS हा बेस्ट देतो नेहमी. सो तो एक चांगला फॅक्टर याच्यामध्ये आहे. डेट टू इक्विटी रेशो नाके बराबर. ROE बेटर आहे. आता डिरेक्टली आपण जम्प करूयात सेल्स नंबर्समध्ये, कारण अल्टिमेटली बघा AIचं डिस्टर्बन्स आहे, म्हणजे AIमुळे डिस्टर्बन्स क्रिएट झालेला आहे, पण त्याचा इम्पॅक्ट कुठे येणार आहे, अल्टिमेटली सेल्सवरती येणार आहे. कारण AI मॉडेल ते लोक वापरतील तर काय होणार आहे, यांचा सेल कमी होणार आहे. तर त्याच फॅक्टरवरती आपल्याला जास्तीत जास्त फोकस करावं लागणार आहे. ठीक आहे,
जर आपण क्वार्टरचे रिझल्ट बघितले, डिसेंबर 24चा जो रिझल्ट होता तो 63,973 कोटी, तिथून डिसेंबर 25चा नंबर आहे 67,087 कोटी. क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्समध्ये ग्रोथ होतीये, पण प्रॉब्लेम निर्माण झाला तो प्रॉफिटमध्ये. डिसेंबर 2024चा जो प्रॉफिट होता तो 12,444 कोटी आणि 10,720 कोटी. सो नेट प्रॉफिटमध्ये डीप आहे. पण इथे एक गोष्टीचा विचार करायचा आहे, रिसेंटली एम्प्लॉयमेंटचे जे चेंज झालेत, एम्प्लॉयमेंटचे लॉ, PFचा रेशो आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या चेंज झालेत, त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या IT कंपनीमध्ये तुम्हाला हा बघायला मिळेल. कारण ती इन्व्हेस्टमेंट किंवा सेल्समधून जो काही मार्जिन रेशो जास्त राहत होता, ते पैसे आता डिस्ट्रीब्यूट झालेत एम्प्लॉयमेंटमध्ये. त्यामुळं अपकमिंग क्वार्टर्समध्ये हा नंबर वाढेल. सो हा थोडासा एक फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. बिकॉज ऑफ एम्प्लॉई लॉ चेंज, नेट प्रॉफिट ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांचे आपल्याला कमीच बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे या स्टॉकमधला तो आहे इन्व्हेस्टर्सचा. तुम्ही मुद्दामून ही गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय की काय झालंय बघा, डिसेंबर 25ला जेव्हा स्टॉक खाली आलाय किंवा स्टॉकमध्ये एक प्रकारचं कन्सोलिडेशन म्हणू शकता किंवा डिग्रोथ झाली आहे, तेव्हा रिटेल इन्व्हेस्टर्स कमी झालेत आणि बिग प्लेयर्स 10.33 वरून 10.37 आणि 12.64 वरून 12.81. सो TCS सारखा स्टॉक ऑब्विसली AIचं डिस्टर्बन्स आहे, पण या स्टॉकला कमबॅक करणं माहिती आहे. आणि यामध्येच तुम्हाला हिंट आहे की AI टेक्नॉलॉजी जर आली आहे तर TCS स्वतः AI टेक्नॉलॉजी बिल्ड नाही करणार का, ती टेक्नॉलॉजी अडॉप्ट नाही करणार का. आणि आपण इंडियन लोक आहोत, आपण सगळे बाकीच्या IT स्टॉक ॲनालिसिस करण्याच्या आधी मी तुम्हाला हिंट देतोय, वी आर इंडियन्स. आणि आम्हाला कसं नवीन आलेल्या टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करायचं आणि त्याच्यावरती कसं काम करायचं हे आपल्यापेक्षा बेटर कुणी जाणू शकत नाही. आणि आपल्याकडे आळशी लोकांची संख्या खूप कमी आहे, आपण मेहनती लोक आहोत. ठीक आहे. त्यामुळे TCS मध्ये माझी ही हिंट आहे तुम्हाला. सो या कंपनीला माहित आहे हाऊ टू कम बॅक. एवढं डोक्यात घ्या तुम्ही. डन. नेक्स्ट आय थिंक नेक्स्ट स्टॉक जो आहे तो इन्फोसिस आहे. इन्फोसिस सेम स्टोरी, सेम फॉलोइंग द इंडेक्स. ठीक आहे. ऑल टाइम हाय 1733, सध्या 1280च्या आसपास ट्रेड करतोय. प्युअर IT कंपनी नो डाऊट. रिसेंटली यांचा स्ट्रॉंग बायबॅक सुद्धा आला होता मार्केटमध्ये की ते स्वतःचे स्टॉक स्वतः बायबॅक करत होते. सो तुम्ही मॅनेजमेंट क्वालिटीबद्दल जाणता. ठीक आहे. यू नो द मॅनेजमेंट, हाऊ दे वर्क, हाऊ दे ऑपरेट, सो दे नो हाऊ टू रन द बिझनेस. बट येस, डिस्टर्बन्स 100% आहे. ROC 37.5, वी आर एक्सपेक्टिंग मिनिमम 15%, त्याच्यापेक्षा जास्त आहे. डेट टू इक्विटी रेशिओ नाके बराबर. ROE फंडामेंटली हे सगळे स्टॉक मलाही माहिती आहे, तुम्ही कमेंटमध्ये असंही लिहाल की नाही सर सगळेच चांगले दिसणार आहेत. व्हॉट टू डू, यू हॅव टू थिंक अबाउट द बिझनेस की ते काय करतायत. सो नाऊ गो इन टू दी प्रॉफिट अँड लॉस. ही इयर अँड इयर आहे, आपण थोडंसं क्वार्टरली बघू. 41,764 कोटीवरून सेल गेला 45,779 कोटी, 9,670 कोटी प्रॉफिट, 9,229 कोटीचा नेट प्रॉफिट. ऑब्विसली नेट प्रॉफिट डिप, अगेन सेम रिझन, एम्प्लॉयमेंट कॉस्ट. पण आता मला या स्टॉकमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने चेक करायची आहे. रिझोर्स वाढलेले आहेत आणि कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस काय म्हणतंय बघा. इन्फोसिसचा 814 कोटी होते, आता ते किती झालेत 1124 कोटी. हे पैसे कशासाठी आहेत? अल्टिमेटली AI. ठीक आहे. सो ही कंपनी कॅपिटलवरती इन्व्हेस्टमेंट करते की जेणेकरून AI टेक्नॉलॉजी जी नवीन आली त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा नॉलेज गेन करायचं आणि एक स्टेप पुढे जायचं आहे. सो दिस कंपनी नोज वेअर टू इन्व्हेस्ट, व्हॉट टाइम टू इन्व्हेस्ट. सो हा इन्फोसिसमधला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ऑब्वियसली पब्लिक होल्डिंग अगेन 13.69%. मेजर प्लेयर्स ह्याच्यामध्ये विचार करा ना किती टक्के घेऊन बसलेत. प्रमोटर्सकडेच आहे 14.5%, FIS 30%, 41%. मग इतके मोठे प्लेयर जर हे स्टॉक घेऊन बसलेत तर माझा प्रश्न पुन्हा तुम्हाला तोच आहे की बिग प्लेयर्स लॉसमध्ये किती दिवस बसतील. ठीक आहे. दिस इज अनादर हिंट फॉर यू. नाव KPI टेक्नॉलॉजी. सो KPI टेक्नॉलॉजीचं एक आधीच क्लिअर करून देतो. इट इज नॉट अ प्युअर IT कंपनी.
ठीक आहे. इट्स अ मिक्स ऑफ, म्हणजे आय टी सर्व्हिसेसही देते, बट दे हॅव एम्बेडेड सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स, सो इट्स अ मिक्स. त्यामुळे आय टीचा इम्पॅक्ट याच्यावरती आलाय का? डेफिनेटली आलाय, नो प्रॉब्लेम. कारण सेल्समधला काही हिस्सा त्यांच्याकडे आहे, बट द रिझन इज व्हेरी डिफरंट फॉर केपीआय टेक्नॉलॉजी. जर मी मुद्दामून तुम्हाला हा चार्ट मंथली चार्टवरती नेऊन दाखवतो. सो केपीआय टेक्नॉलॉजी जी जर्नी आहे ना, मंथली चार्टवरती बघाल तर यू विल गेट द क्लिअर पिक्चर. म्हणून इंटेन्शनली दाखवतोय की याने सुरुवात केली होती 35 रुपयाने 2020ला, आणि हा शेवटी जाऊन थांबला 2024ला कितीला? याचा जो हाय आहे, हा हाय आहे 1921. 35 रुपये 2020 2024, 4 वर्ष, प्राइस होती 1921 रुपये. सो नॉन स्टॉपेबल स्टॉक हा गेलाय. आणि मग असा जेव्हा फेज येईल की एआयचं डिस्टर्बन्स आहे, XYZ आहे, काही ना काही रिझन घेऊन त्याला करेक्ट होणंच आहे. ओव्हर रेटिंग झालेलं आहे या स्टॉकमध्ये, आणि कितीतरी पटीने झालंय. तुम्ही हिशोब लावा. म्हणजे मी जर पर्सेंटेजमध्ये काढून दाखवायचं म्हटलं 2020 पासूनचा पोस्ट कोविड रिझल्ट, तर हा किती टक्के वरती गेलाय? 5396%. इमॅजिन द नंबर. त्यामुळे करेक्शन एक्सपेक्टेड आहे. अजून सुद्धा करेक्शन केपीआय टेक्नॉलॉजीमध्ये होऊ शकतं. हे रिझन आहे, म्हणजे जे एआयचं जे आलंय. बट तुम्ही जर केपीआय टेक्नॉलॉजीचं प्रॉपर बिझनेस मॉडेल समजून घ्याल तर दे आर इन डायव्हर्सिफाईड बिझनेसेस. दे आर नॉट ओनली कम्प्लिटली आय टी. इथे पण तुम्ही बघू शकता. सो autonomous, clean, smart and connected future with 1,30,000 automobile believers across the global, specializing embedded software, AI, digital, AI बद्दल ते स्वतः लिहायला लागलेत आता. सो ही स्टोरी आहे याची की हा खूप ओव्हर रेट झाला होता, त्यामुळे तो करेक्ट होत आहे. ठीक आहे. स्टॉक पी 24.4 आहे, आणि मीडियन एकदा बघून घेऊ म्हणजे आपल्याला सुद्धा अंदाज बांधता येईल. सो विचार करा ना, 5 वर्षाचा जर मी मीडियन काढेन तर तो 57.9 आहे, आणि आता सध्या तो रिकरेक्ट होऊन 24.3च्या आसपास आला आहे. सो करेक्शन खूप चांगलं झालेलं आहे या स्टॉकमध्ये. वेअर ॲज इंडस्ट्री पी 20.4 आहे. ठीक आहे. सो करेक्शन चालू आहे या स्टॉकमध्ये, मी एवढंच सांगू शकेन तुम्हाला बेसिकली. बट ओव्हरऑल बिझनेस पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं, क्वार्टरली रिझल्ट्स 1478 कोटीवरून 1617 कोटी, 187 कोटी. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला 133. द रिझन इज व्हेरी सिम्पल, एम्प्लॉयमेंट लॉ. आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूयात आपण की इन्व्हेस्टरमध्ये काय आहे. पब्लिक 20% होल्डिंग आहे, आणि ते डिक्रीज झालंय ऑब्विसली, कारण जेव्हा मोठा फॉल येतो रिटेल इन्व्हेस्टर्स आर लाईक हे निकल जाओ भाई अभी, आणि योग्य पण आहे राईट एक्झिटला. पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर तुम्ही बघाल 25% ग्रोथ झालेली आहे. FISने थोडंसं कमी केलेलं आहे याच्यामध्ये. द गुड पॉईंट विच आय वॉन्ट टू सी, बॅलन्स शीटमध्ये काय दिसतंय, रिझर्व्स वाढलेले आहेत, बॉरोईंग पण थोडंसं वाढलेलं आहे, अँड कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस लिटरली 0 झालेला आहे. सो अजून थोडंसं करेक्शन एक्सपेक्ट आपण 100% याच्यामध्ये करू शकतो, कारण जोपर्यंत नवीन इन्व्हेस्टमेंट येणार नाही तोपर्यंत थोडीशी ती ग्रोथ दिसणार नाही, आणि प्लस नंबरसुद्धा चांगला डिलिव्हर यांना करावा लागेल. ठीक आहे. आणि जर एक गोष्ट समजून घ्यायची म्हटली, इथे एक छोटासा प्रॉब्लेम मला दिसतोय. क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्स ग्रोथ जी आहे ते 11.4% आहे, आणि सॉरी येस, सेल्स ग्रोथ करेक्ट, आणि इथे प्रॉफिट ग्रोथ निगेटिव्हमध्ये गेली आहे, ते तर एम्प्लॉयमेंट कॉस्टमुळे. ठीक आहे, हरकत नाही. KPIT अजून करेक्शन होऊ शकतं, सो बी केअरफुल. देन विल गो टू दी विप्रो. मी अनालिसिस केलेला आहे, आय विल शेअर विथ यू. आणि मी पर्सनली विप्रोमधून एक्झिट झालो आहे, दॅट इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. फुल गेम इन द स्किन, म्हणजे फुल स्किन इन द गेम, सॉरी रॉंग प्रोनाउन्सिएशन, फुल स्किन इन द गेम, म्हणजे मी जे तुमच्यासोबत शेअर करतोय आय एम ॲब्सोल्युटली इन द मार्केट. सो विप्रो आय हॅव एक्झिटेड. त्याचे रिझन्स पण तसे होते. मी तुम्हाला एकदा फंडामेंटलवरती, बाकी प्राइसिंग तुम्ही बघू शकता, ऑल टाइम हाय 323 रिसेंटचा, आणि सध्या 119च्या आसपास तो ट्रेड करतोय. आणि जर फंडामेंटल फ्रंटवरती मी तुम्हाला घेऊन गेलो तर
याच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे ना तो हा आहे, सेल्स ग्रोथ 2.36%. प्रॉफिट आय कॅन अंडरस्टँड की ठीक आहे बाबा, सध्या लॉ चेंज झालाय वगैरे वगैरे कारण आहेत, पण सेल्स डिग्रोथ जेव्हा होतो ना, एव्हरीथिंग स्टॉप्स. द रिझन इज, जोपर्यंत सेल्स ग्रोथ होणार नाही ना तोपर्यंत ती सायकल चालणार नाही. सेल्स ग्रोथ, कॅश फ्लो इन, कॅश फ्लो आला तर नेट प्रॉफिट ग्रोथ, नेट प्रॉफिट ग्रो झाला तर बाकीच्या गोष्टी होतील. TCS इन्फोसिसमध्ये जर तुम्ही कम्पेअर केलात, तिकडे सुद्धा नेट प्रॉफिट डिग्रोथ झालाय नाही, याच्यातला विषय नाही, पण सेल्स चांगला ग्रो झाला होता, त्यामुळे इतका मोठा इम्पॅक्ट आला नाही. पण विप्रोमध्ये तो चॅलेंज आहे. आणि त्यांचा इन्व्हेस्टर्सचं सुद्धा तुम्ही थोडंसं अंडरस्टँडिंग घ्याल तर मला असं वाटतंय की FISने इकडे सुद्धा थोडंसं सेल आउट केलंय. इव्हन स्वतः प्रमोटर्सनी सुद्धा 0.02% कमी केलंय. ते डोमेस्टिक इन्व्हेस्टर्समध्ये ती अमाऊंट गेली आणि रिटेल पण थोडेसे कमी झालेत. आणि अजून एक चॅलेंज जो विप्रोमध्ये मी बघितला होता, ROC हा थोडासा अजून इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे, अशा मताचा मी आहे. सो विप्रो इज लाईक आय हॅव एक्झिटेड, मला नाही आहे, मी ते काढून दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ठीक आहे. नाऊ SCL टेक्नॉलॉजी. SCL टेक्नॉलॉजी मी असं म्हणेल इट्स अ डिस्काउंटेड अपॉर्च्युनिटी फॉर अस, कारण हा फारसा काही खाली पडणार असं या मताचा मी नाही आहे. द रिझन इज द काइंड ऑफ कमबॅक इट हॅज गिवन, की याचाही ऑल टाईम आहे, म्हणजे हा असा खूप जास्त पडलाय असं वाटत नाही, कारण 1782 वरून हा 1200च्या आसपास आला होता. अगेन इट ऑल्सो फॉलोज दी सेम थिंग, 26%, म्हणजे जो इंडेक्स पडलाय त्या हिशोबानेच. बट याची एक स्टोरी अशी आहे, लेट मी शेअर यू. SCL टेक्नॉलॉजीज ROC बघा, विप्रोचं मी मगाशी बोलत होतो 19 पॉईंट समथिंग होता, याचा ROC काय आहे 31.6%. आणि सी द सेल्स ग्रोथ, आणि सगळ्यात महत्त्वाचं एम्प्लॉयमेंट कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट असताना सुद्धा द प्रॉफिट ग्रोथ. ठीक आहे, डिग्रोथ नाही झालेली आहे, प्रॉफिट हॅज म्हणजे वाढलेला आहे. सो दॅट इज अ पॉझिटिव्ह पॉईंट. म्हणजे या कंपनीमध्ये तो एक चार्म आहे की यांना ते कळलंय की हाऊ टू सेटल डाऊन द थिंग्स. ऑब्विसली एक्सपिरियन्स आहे कंपनीकडे, आणि डेट टू इक्विटी रेशो ना की बराबर, दॅट इज ऑल ओके. आपण ऑलरेडी इथे बघितलंय, तरी सुद्धा एकदा इथेही बघून देऊ. 29,890 कोटीवरून 33,872 कोटी, आणि 4,594 कोटीवरून 4,082 कोटी. मग इथे कसं काय हा नंबर चुकीचा दाखवतोय आपल्याला. प्रॉफिट ग्रोथ 0.58%. ओके, डन. सो इथे तो थोडासा इम्पॅक्ट आहे नेट प्रॉफिटमध्ये बिकॉज ऑफ एम्प्लॉयमेंट, बट आय गेस इतका मोठा इम्पॅक्ट नाही आहे की निगेटिव्ह नाही झालेला आहे पूर्णपणे. सो हा फॅक्टर आहे. पण एक पॉईंट आपण बघूयात प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये जाऊन, की ट्रेलिंग 12 मंथ्स काय म्हणत आहे. सो लास्ट इयरचा 23,000चा नेट प्रॉफिट आहे, आणि ट्रेलिंग 12 मंथ्समध्ये 22,000 कोटी ऑलरेडी झाला आहे. ओके, मला ह्या 3 क्वार्टरची जर ॲडिशन करायची असेल, 5,000 5,000 5,000 5 त्रिक 15, आणि हे वरचे 15.5. सो अजून एक साधारण 5,000 कोटीचा जर नेट प्रॉफिट झाला तर हा स्टॉक थ्रू होऊ शकतो. डन. आणि याच्यामध्ये एक विषय बघायचा, तो म्हणजे इन्व्हेस्टर्स फ्लो कसा आहे. पब्लिक होल्डिंग मी मगाशी मला विप्रोमध्ये तो थोडासा फॅक्टर जास्त होता, 4.26%, नाके बराबर 60% तर प्रमोटर घेऊन बसलेत. FIS अँड DISने ते ग्रोथ घेतलेली आहे. सो SCL टेक्नॉलॉजीवरती माझा थोडासा पर्सनल बिलिव्हनेस आहे, आणि मला असं वाटतं की आत्ता सध्या ज्या प्राईजला तो मिळतो इट्स अ कम्प्लिटली डिस्काउंटेड प्राईस. ठीक आहे. SCL टेक नंतर टेक महिंद्रा. कमिंग टू दी टेक महिंद्रा, एक मिनिट आत्ता चालवतो. टेक महिंद्रा लिमिटेड. टेक महिंद्राने कमबॅक, तर म्हणजे मार्केटने कमबॅक द्यायच्या आधीच त्याने कमबॅक दिला आहे. याची सेम स्टोरी, 1854 पासून हा आला होता साधारण 1319च्या आसपास, आणि तिथून हा परत खूप स्ट्रॉंग विथ व्हॅल्यूम विथ ऑल
याने कमबॅक दिलेला आहे. व्हॉट फंडामेंटल सेज. येस. सो ROC 18.6%. IT च्या हिशोबाने ओके आहे. आणि डेट टू इक्विटी रेशो ना के बराबर. प्रमोटर होल्डिंग 35%. यांचा क्वार्टरली रिझल्ट सेल्स ग्रोथ 13,286 वरून 14,393 आणि प्रॉफिट ग्रोथ 989 वरून 1119. सो पॉझिटिव्ह. आणि इन्व्हेस्टरमध्ये जर आपण जाऊन बघितलं तर रिटेल 9.14% म्हणजे खूपच कमी आहेत. FIIsने आम्हाला स्टेक कमी केला आणि DIIsकडे तो स्टेक गेलेला आहे. अच्छा, यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघावा लागेल, तो म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जाऊन की रिझर्व्स ग्रो होत आहेत, बॉरोइंग्स कमी झालेत आणि कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस 23 कोटी आहे. सो टेक महिंद्रा ऑन टेक्निकल फ्रंट इट्स अ गुड कमबॅक. आणि फंडामेंटलमध्ये डिस्पाइट ऑल थिंग्स देर इज अ प्रॉफिट ग्रोथ. अगेन म्हणजे जर पिअर कम्पॅरिझन केलं तर SCL टेक, TCS, इन्फोसिस यांच्यापैकी म्हणजे सेल्स ते कुठेतरी 33,000 40,000 करतायत. दे आर हाफ ऑफ इट. बट ऑब्विसली यांचा टाइम टेन्युअरही कमी आहे IT सेक्टरमधला. बट दे आर रिअली डुईंग गुड ओव्हरऑल. जर आपण बघितलं तर ओव्हरऑल ज्या पद्धतीने IT चालू आहे. सो टेक महिंद्रा इज ग्रीन टिक फ्रॉम माय साईड. सो आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळे स्टॉक आपण स्टडी केले, त्या स्टॉकमधला मी पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहेच. पण आता काळजी काय घ्यायची आहे, मी तुम्हाला माझे पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलेत, पण याचं मिनिंग कुठेही असं होत नाही की डिरेक्टली वन गोमध्ये तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये फुल इन्व्हेस्टमेंट केली. नो, वी हॅव टू गो बाय ट्रांच बाय ट्रांच. म्हणजे लेट्स से तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ आहे, त्या पूर्ण पोर्टफोलिओच्या एखादा स्टॉक लाईक TCS म्हणजे जो तुम्हाला कन्व्हिक्शन वाटतोय त्या स्टॉकमध्ये 2% तुम्ही इनिशियली इन्व्हेस्ट करा. पुढचे 2 आठवडे 4 आठवडे अजून काय मुवमेंट्स येतात त्या चेक करा. इवन थोड्या दिवसामध्ये Q4चे रिझल्ट सुद्धा यायला चालू होतील. सो ते पण अजून मोमेंटम ॲड करतील, तिथे अजून गोष्टी क्लिअर होतील. कारण क्वार्टरली रिझल्ट जेव्हा येतात तेव्हा कॉनकॉल होतात आणि त्या कॉनकॉल्समध्ये हे काय इन्व्हेस्टमेंट करतायत, काय AI टेक्नॉलॉजीसाठी ऑप्शन आणतायत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होतील. सो मग आपण ट्रांच बाय ट्रांच चांगल्या स्टॉक्समध्ये ॲड करू शकतो. वन गोमध्ये इन्व्हेस्टमेंट बिलकुल करू नका. दॅट इज माय रिकमेंडेशन. आणि समजा एखादं कन्व्हिक्शन फसलं, जसं माझं कन्व्हिक्शन मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आय एम नॉट ओके विथ विप्रो, बट आय एम ओके विथ TCS, आय एम ओके विथ दी SCL टेक्नॉलॉजी, आणि मी तिकडे काही ट्रांचेस ॲड केले आणि माझं कन्व्हिक्शन फसलं की TCS पुन्हा तिथून 10 ते 15% खाली आला. सो आय विल डू एक्झिट. कारण मी जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे त्यातून जर 10% अजून लॉस होणार असेल, आय विल एक्झिट आणि मी रिइन्व्हेस्टमेंट करेन दुसरीकडे. आणि जेव्हा TCS पुन्हा माझ्या फ्लोमध्ये येईल, पुन्हा टेक्निकल फ्रंटवरती चांगला दिसेल, तेव्हा मी पुन्हा रिइन्व्हेस्ट तिकडे करेन. सो रिइन्व्हेस्ट करताना कुठलीही लाज नाही आणि कोणतीही मनामध्ये भीती न ठेवता, जर 10% पेक्षा जास्त लॉस होतोय आणि कन्व्हिक्शन तुटताना दिसतंय, लेट्स एक्झिट. तो पकडून बसू नका. ठीक आहे. दॅट इज माय लास्ट सबमिशन टू यू. सो येस, दिस वॉज टुडेज एपिसोड. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा एपिसोड नक्की शेअर करा. विशेष करून जे मित्र तुमच्या IT सेक्टरमध्ये इन्व्हेस्टेड आहेत त्यांना तर हा व्हिडिओ नक्की द्याच. आणि कमेंट बॉक्समधून मलाही कळवा की ओव्हरऑल हाऊ यू फील, तुम्हाला कसं वाटतंय या ॲनालिसिसबद्दल, याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स होऊ शकतात जेणेकरून मी तुमच्यासोबत ग्रो होईन. ठीक आहे. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत लेट्स ग्रो टुगेदर.